नमस्कार सगळ्यांना, माझं नाव आहे शिवानी आणि आज माझा पहिला ब्लॉग आहे, तोही स्वित्झर्लंडमधून। आम्ही गोथेनबर्गहून झुरिकला जायला निघालो। फ्लाईट अगदी आरामात झाली आणि झुरिक एअरपोर्टवर पोहोचलो। एअरपोर्टवरून आमचा पहिला थांबा होता राईन फॉल्स। खरंच अप्रतिम जागा आहे। वाहणारं पाणी इतकं शांत, इतकं स्वच्छ आणि त्यात एक वेगळाच रिफ्रेशिंग वाईब आहे। म्हणतात की राईन फॉल्स हा युरोपमधला सर्वात मोठा धबधबा आहे। तिथे बसून फक्त पाण्याकडे बघावं असं वाटत होतं, कारण निसर्गाची ताकद आणि सौंदर्य दोन्ही एकत्र अनुभवायला मिळत होतं। यानंतर आम्ही गेलो झ्युरिक सिटी सेंटरला। संध्याकाळी शहरात फिरलो, थोडं आईस्क्रीम खाल्लं आणि झ्युरिकचं खास वातावरण अनुभवायला मिळालं। शहरातून बाहेर पडून आम्ही निघालो एंगेलबर्गकडे। प्रवासादरम्यान रस्ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसत होते। जसजसे पुढे जात होतो तसतशी उंच उंच पर्वतरांग, बर्फाच्छादित शिखरं आणि हिरव्या दऱ्या डोळ्यांना भुरळ घालत होत्या। असं वाटत होतं जणू चित्रपटातला एखादा सीन डोळ्यासमोर जिवंत झालाय। शेवटी पोहोचलो एंगेलबर्गला। आमचा स्टे इथेच होता। पर्वतांच्या कुशीतली ही जागा अगदी शांत आणि सुंदर होती। पुढच्या दिवसासाठी आम्ही खूपच उत्सुक होतो। हा होता आमचा डे 1 इन स्वित्झर्लंड। अजून खूप मजेदार गोष्टी बाकी आहेत, त्यामुळे पुढचे ब्लॉग नक्की पहा। बाय।